हा व्हिडिओ त्या आईवडिलांसाठी जे वेळोवेळी आपल्या मुलांना हिणवत असतात, वाईट साईड बोलत असतात. भले त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल वाईट नसावं, आपली मुलं सुधरावीत, आपली मुलं पुढं जावीत, याच्यासाठी कधी-कधी आई-वडील चुकीचे शब्द वापरतात. पण लक्षात घ्या, तुमचा एक चुकीचा शब्द म्हणजे तुमच्या तोंडून निघालेली ती ऊर्जा तुमच्या मुलाला खरंच तसं बनवलं तर? कारण की हा ब्रह्मांड तेच देतो जे तुम्ही बोलता, जे तुमच्या मनात असतं. कारण की विश्वाला खरं खोटं कळत नाही, विश्वाला फक्त भावना कळतात. मग तुमच्या भावना तुमच्या मुलांप्रती काय आहे? जर एखादी आई किंवा एखादे वडील आपल्या मुलाला म्हणतात, की "अरे तू नालायकच आहेस. तुझं कधीच चांगलं होणार नाही. तू भीकच मागशील. तू जर शिकला नाहीस तर तू रस्त्यावर भीकच मागशील." अरे तुम्ही तुमच्या मुलांना काय बोलताय? हे करू नका. अजिबात करू नका. तुम्ही भलेही तुमच्या मनात तसं नसेल, पण शेवटी आई-वडील आहात. 32 पैकी एकदाच लागायला वेळ नाही लागणार. नेहमी लक्षात घ्या, की तुम्ही जन्म दिलाय त्या मुलांना, तुम्ही या जगात त्यांना आणलंय. तर समजवण्याच्या आणि सांगण्याच्या परी असतात. तुम्ही कसं सांगता, कसं समजवता, याच्यावर तुमचं आणि त्यांचं रिलेशन टिकलेलं असतं. आपल्या मुलांना आपल्या तोंडून चुकीची एनर्जी, चुकीचे शब्द गेले नाही पाहिजेत. नाहीतर ब्रह्मांड तथास्तु म्हणायला बसलेलंच आहे. तर लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही एखादी चुकीची गोष्ट किंवा एखादा वाईट मुलांना बोलता, त्याच्या बदल्यात 100 चांगले गोष्ट बोला. जेणेकरून तो मुलगी मोटिव्हेट होईल आणि पुढे जाईल आणि तुमचे त्यांचे रिलेशनही चांगले राहतील. खूप मोलाचा सल्ला आहे प्रत्येक आई-वडिलांसाठी. त्याच्यामुळं बोलताना नेहमी चांगलंच बोला. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.